दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या पत्नी आणि मुलगा मनीष देशमुख यांच्यासोबत येऊन लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल या मतदान केंद्रावर सकाळी 7:30 वाजता मतदानाचा हक्क बजावला। यावेळी या आदर्श मतदान केंद्रावर त्यांनी सेल्फी काढला। सकाळी 7 वाजल्यापासूनच या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। सुभाष देशमुख व त्यांचे कुटुंब नागरिकांशी रांगेत गप्पा मारून मतदानाचा हक्क त्यांनी यावेळी बजावला। यावेळी बोलताना ते म्हणाले की मी सकाळी लवकर येऊन मतदानाचा हक्क बजावलाय। सोलापूरच्या नागरिकांनी आपला हक्क बजावावा असं आवाहन करताना काँग्रेसच्या उमेदवारावर टीका केली। सगळेच उपरे असतात, परंतु लोकसभा निवडणुकीत कुणाला काही देणं घेणं नाही। प्रत्येक जण विकासाला बघून मतदान करतात। आम्हाला 2045 चा विकसित भारत निर्माण करायचंय, त्यामुळे दुसऱ्यांदा देशात मोदींचंच सरकार येणार असा दावा त्यांनी केला। नमस्कार, मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आव्हान करतोय की लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा, तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी। आणि म्हणून सर्वांनाच आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान करावे। असं वाटतं की नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा स्थानिक सर्वच उपरे आहेत तसे, परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात। विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नाविलाजानं कुठला तरी फिरून काढायचं, त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं, पण केवळ टीका टिप्पणी ह्याच्यापेक्षा काही नव्हतं। उलट आम्ही एक विकसित भारत 2045 भारत कसा असावा याच्यावरती आम्ही प्रचार केलेला आहे। सातत्याने एक प्रचार मला असं वाटतं की माननीय मोदी साहेब म्हणतात सर्वात गीता असेल, कुराण असेल, बायबल असेल, ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचा कुराण आपलं संविधान हे महत्त्वाचं आहे आणि कुणीही संविधानाचं काही करणार नाही। उलट खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल आणीबाणीच्या काळात ज्या संविधानाचा कुणी गैरवापर केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु भारतीय जनता पक्षाच्या चुकून म्हणत आणि कुणीच त्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे। आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची मनं विचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याचं धोरण दिसतं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।